नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 1, 2 आणि 3 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या कालावधीमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता। तर महाराष्ट्र राज्यात पावसाची शक्यता ही काही भागात जोरदार मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता बघायला मिळू शकते। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणात पुन्हा मोठा बदल होण्याची शक्यता। ऑगस्ट महिन्याची सुरुवात महाराष्ट्रात मान्सूनच्या सक्रिय वातावरणामुळे होण्याची शक्यता। तर अरबी समुद्राकडून येणारे ओलसर पश्चिम नैऋत्य वारे यामुळे वातावरणात आर्द्रता टिकून राहू शकते आणि मान्सूनच्या पट्ट्याची अनुकूल परिस्थिती यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय राहू शकते। 1 ऑगस्ट 2026 या तारखेला महाराष्ट्रात पावसाची स्थिती कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसांच्या सरी बघायला मिळू शकतात, जसे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्याकडे पावसाचा प्रभाव अधिक राहू शकतो। 2 ऑगस्ट 2026 या तारखेला पावसाची स्थिती ही उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात मान्सूनच्या पावसाचा जोर काही प्रमाणात वाढू शकतो। मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि 30 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता। तर 3 ऑगस्ट 2026 या तारखेला पावसाची स्थिती मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। स्थानिक वातावरणानुसार अचानक ढगांची तीव्रता वाढली त्या ठिकाणी कमी वेळात अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 1, 2 आणि 3 ऑगस्ट 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार, मध्यम, हलका पाऊस बघायला मिळणार आहे, वादळी वाऱ्यासह सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 3 दिवसात पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाजा किनारपट्टी भागात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलका पाऊस राहील। भारताच्या पूर्वेकडे विशाखापट्टणम, रामगुंडम मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। भुवनेश्वर, कांतामाल, राऊरकेला, धनबाद, कोलकाता इकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता। महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्रोणा, बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव मध्यम पावसाची शक्यता। धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटुरगुंजी जोरदार पावसाची शक्यता। गोवा राज्याचा परिसर मडगाव, कुचकोडे, साईगाव, तिक्सा, आलगोटे, पणजी, बिचोलिया, मपासा इकडे अति जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसात राहील। महापण, कुडल, वायगणी, पोईपकासल, कडेगाव, पटेगाव या परिसरात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता। तर रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज। तसेच पश्चिम भागामध्ये जोर अधिक बघायला मिळू शकतो। खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रायपटण आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे किनी, कोडाली, ज्योतिभिल हलका पाऊस राहील। कोल्हापूर, इचलकरंजी, इस्पुर्ली, कागल, सल्लगा, जैनवाडी, मुरगुड मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। सांकेश्वरा, करुणवाडी हलका पाऊस राहील। अजरा जोर जास्त राहील। निसरी, अड्डला मध्यम पावसाचा अंदाज राहील।
सांगली जिल्ह्याकडे चिकोडी, रायबाग, हिडकल मध्यम हलका राहील. शिरगोपी कोडाची हलक्या पावसाची शक्यता. सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा हलक्या स्वरूपात बघायला मिळू शकतो. जळगाटी, किरंगी, अडाली, तेलसंग, तिकोटा, कानावडी, धागलपूर, बिलरजत या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा जोर राहील. सोलापूर जिल्ह्याकडे गिरडी, चिंकी, सांगोळे, दिगाची, मसवड, पिलवी, मौद बुद्रुक हलक्या सरींचा अंदाज राहील. पंढरपूर, करडी, मंगळवेढा तसेच भालवानी, मौद बुद्रुक मध्यम पावसाचा अंदाज राहील. कुरुळ, बिलाटी, मंगरुळी, मंद्रुप, जामगाव मध्यम हलका राहील. संग, अक्कलकोट, सल्लागर, वडगरी, अलूर, तुगाव, उज्जैनम, घोटाला, नलदुर्ग, उर्डी मध्यम पावसाचा अंदाज राहील. वडोला, तांदवाडी, तुळजापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे. मोल, अंगार, शेतपल, अरणगाव, परभंग, पाणेगाव, वर्षी मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील. बेंबले, टेंभुर्णी, वांगी, केरन, परंडा, बिगवण, केटूर, बेगवण रोड हलक्या पावसाची शक्यता पुढील 3 दिवसात राहील. तसेच सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अकलूज, माळशिरस, बारामती, लोसुंबे, लाटे, फलटण, बराड तसेच लगेच पेसर, मोल, निंदा, देवडी हलक्या सरींचा अंदाज या बहुतांश ठिकाणी सातारा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील. वडूज, मायानी, विटा हलक्या पावसाचा अंदाज आहे. कराड, कडेगाव आणि मेढा, उडाली, नरसिंहपूर, तासगाव, आष्टा मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील. कुसवली, औंध, रेहमतपूर, देवराव, मोलदिक्सल मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये लगतचे पेसर, मेढा, उडाली जोरदार पावसाचा अंदाज राहील. बेलकर, साखरपास, मेशोर, माकंजन तुफान पावसाचा अंदाज राहील. कोयना, पाटण, आरळ, आरवाडे, लोटे, चिपळूण, सागदेव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मारगाव, तांबे, गुहागर, दहागाव, पाचपाणी, कलसीत, मंदनगड जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाबळेश्वर, रावडी, वाई, पोलादपूर, माडवर्धन इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे व्याले, लवासा, जेटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, आंबेकळवर मुसळधार पावसाची शक्यता. पुणे जिल्ह्याकडे मारगाव, जेजुरी हलक्या सरींची शक्यता. केटवल्ली, सासवड, पुणे, दायरी, लोणी, कालभोर, सुसगाव, पुनावले मध्यम पावसाचा अंदाज. तसेच कडेगाव 2 हलक्या सरींची शक्यता. श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, अहिल्यानगरचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज. नार्वे, बोरी, भांबर्डे इकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता. चाकण, शिंदे, पाबल, मलटण आणि मध, जुन्नर, वाडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतलाई मध्यम पावसाचा जोर बघायला मिळू शकतो. तसेच कर्जत, कुसर, पेठ, नरेल, मुंबई, नवी मुंबई आणि मुरबाड, आंबेगाव जोरदार पावसाची शक्यता. ठाणे, कल्याणमली, भिवंडी, भायंदर तसेच शहापूर, गोडमाल, वाडा, पालघर, बिसर, वाणेगाव, कासाकरोड या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. मुसळधार पावसाची शक्यता. सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगाव, वाडवारी नाशिक जिल्ह्याचा घाट परिसर या भागामध्ये तुफान पावसाचा अंदाज राहील. आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये संगमनेर, अकोला, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील. अश्वी, लोणी, श्रीरामपूर, तालिकाबन आणि भनास, निवासा, गोडेगाव, वांबोरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता. आले, आणे, टाकेडोकेश्वर, भालवानी, पारनेसुपे, अहिल्यानगर इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. जामखेड, काडा, आष्टीलाई हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. मिरजगाव, जळगाव, बिटकेवाडी, कर्जत, कुलधरण, राशीन तसेच पडेगाव 2, श्रीगोंदा या भागातील मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा उत्तर भागामध्ये पावसाची शक्यता आणि दक्षिण भागामध्ये मध्यम हलका राहील. तर जबरदस्त पावसाचा अंदाजा तिरडे, डुबरे, नांदूर, शंगोटे, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळू शकते. सिन्नर, निमगाव, शिन्नर, नाशिक, ओझर जोरदार स्वरूपात राहील. लासलगाव, पाटोदा, कुसमाडी, ममदापूर, मनमाड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. बनी, डोडांबे, उझर, कळवण इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच मालगाव, मालेगाव, अंजंग, निमशेवडी, नामपूर, सटाणा, औटी, ताराबाद मुसळधार पावसाचा अंदाज राहील. आणि नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅट, चिंचखेड, कुसुंबे, पिंपळणे, चोरवड मुसळधार पावसाचा अंदाज. विसरवाडी, पाणेगाव, टिटाणे मुसळधार स्वरूपात राहील. अंजाले, रनाला, करपाली तसेच सूत्राने, नंदुरबार, शहादा, अक्कलकोट, तलोडा जोरदार पावसाचा अंदाज राहील. धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये असोल, शहादा, मालगाव, निवाल, सिंधवा जोरदार स्वरूपात राहील. भालानी, वाडबिके, सांगवी, सोले, जैतपूर, घोटी, साले, चिमठाणे, नांद्राने मध्यम पावसाचा अंदाज राहील. कापडणे, नवारी, अंजंग, धुळे इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे. आरवी, बोकरूड, अंचाले जोरदार पावसाचा अंदाज राहील.
जळगाव जिल्ह्याकडे धरणगाव, एरंडल, जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर मध्यम पावसाचा अंदाज राहील. पाऊर, जामनेर, बडगाव, पाचोरा जोरदार पावसाचा अंदाज आहे. श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात चाळीसगाव, साईगव्हाण, कन्नड, हतनूर, एलकुपा, देवगाव, फुलंब्री मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. आणि वैजापूर, गंगापूरला मध्यम स्वरूपात राहील. गंगापूर, लिंबे, जळगाव मध्यम हलक्या पावसाची शक्यता. श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी आणि काचूड, पाचूड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील. देगावणे, पैठण, अमरापूर, हंसापूर, भालमटाकली मध्यम हलक्या पावसाचा अंदाज राहील. जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रमशेवसोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर मध्यम स्वरूपात राहील. जालना, बदनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. देऊळगाव राजा, जाफराबाद, सम्राटनगर आणि दाबवाडी, हंसाबाद मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला हलका राहील. मांजलगाव, वडवणी, तळेगाव, शिरसोल, सोनपेठला मध्यम हलक्या पावसाची शक्यता. धारूर, केज, गेलम, चौसाला, परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, राणीसगो हलका पाऊस बघायला मिळू शकतो. धाराशिवकडे कळंब, मासा, तारकेट, बूम इकडे हलका मध्यम राहील. आणि पानेगाव, बार्शी, धाराशिव, कामेगाव, बेंबली, तुळजापूर, वडोला, तांदवडी, तुळजापूर, नळदुर्ग, ओटी हे मध्यम हलक्या स्वरूपात राहील. लातूर जिल्ह्याकडे जोर फारसा नाही. किंतोट, औसा, लातूर, रेणापूर, बोकडा, लातूर रोड हलक्या मध्यम सरींची शक्यता बघायला मिळू शकते. श्रीरंतपाल, उदगीर, मुरकी, रावण, कोला आणि देगलूर, रुदूर हलका पाऊस राहील. परभणी जिल्ह्याकडे नरसी, कवटा, मोखेड, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम मध्यम हलका राहील. परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मट्टा, परतूर, सेलू, आष्टी मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, नांदेड, वाघाला, मुखेड, भोकर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील. कोंडलवाडी, धर्माबाद हलका राहील. हिमायतनगर, ढाकणी, मोरचोंदी, किनवट या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागाव, मावलाई मध्यम हलका राहील. वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रेताड, परतूर, महसूल, मंगळुरपी, कर्जनाखेडा मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, बीबी, मेहकर, डोंगो, कुतनपूर, घाटबुरी, चिखली मध्यम स्वरूपात राहील. गिरडा, बुलढाणा, पिंपरीगवली, मोटाला, दिघी, नांदुर्णा, अडोलबुद्रुक, दासराखेड मध्यम स्वरूपात राहील. अकोला जिल्ह्याकडे अकोट, हिरवाखेड, टेलरा, जळगाव, जामत, अंदुर्णा मध्यम स्वरूपात राहील. अकोला, बोरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो. तसेच अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूर, अमरावती, नांदगाव, असेगाव, अंजनगाव, सोजी हलका मध्यम पाऊस राहील. अचलपूर, ब्राह्मणथडी इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव, पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटकेट, धारवा मध्यम पावसाचा अंदाज राहील. आर्णी, द्यानी, उसत, खंडाळा, माघाव, मौर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. आणि तसेच पांढरकवडा, घाटंजी, करंजी मध्यम स्वरूपात राहील. वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे, वडनेर, हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील. देवळी, कोल्हापूरलाही मध्यम स्वरूपात राहील. जामनेलाही मध्यम स्वरूपात राहील. आरवी, वडोणा, लाडगड इकडे मध्यम पावसाची शक्यता. आणि नागपूर जिल्ह्याकडे जोर फारसा नाही. तोतीवाडा, कोडाली, काटोल, कर्जना हलका मध्यम राहील. नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी, उमरी, सावने हलक्या सरींचा अंदाज राहील. भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्धी, धर्मपुरी, असोली, कंधारी, मंगळुरी हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील. तुमसर, टिळक, गोंदिया जिल्ह्याकडे गोरेगाव, आमगाव, लांजी, साक्रीटोळा हलक्या पावसाचा अंदाज आहे. लखनी, साकोली, संग्रानी, कोलेगाव, बोंडगाव, चिंचगड इकडे मध्यम हलका राहील. अडेल, गोतंगाव, खेळगाव, उमरेड या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी, देसिंग, कुरखेडा, बालिटोला, चुरमुरा, नाटीचौक, वलनी, सिंधवाई मध्यम स्वरूपात राहील. मुलसावली, चामोर्शी, गोट, आष्टी, मलचिरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका राहील. चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर, शिरपूर आणि बदलापूर, कजवाली मध्यम स्वरूपात राहील. वणी, कायला हलक्या सरींचा अंदाज राहील. गुगस रोड, भद्रावतीला हलका मध्यम राहील. मोरली, कोटवाडा, चळवकी, चिमूर, ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज पुढील 3 दिवसात बघायला मिळू शकतो. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य